तर भैया साहेब राणे गोलंदाजी मार्कवरती वाईडने सुरुवात. 5 ओव्हरचा हा सामना, एका ओव्हरचा पॉवर प्ले. मनीष साडी हा बॉल समोर टाकलेला चेंडू होता. पहिला बॉल जर बघितलं तर वाईटने सुरुवात. खातं ओपन झालं टीम जामनेर उर्दू 11 संघाचं. पुललेनचा बॉल जर बघितलं तर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला झाला, त्यामुळे मात्र या बॉलवरती एकच मात्र सिंगल धाव येईल. धावसंख्या 2 धावींवरती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षक, आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. एका बाजूला जामनेर उर्दू 11 त्यांच्या विरोधामध्ये गुरु 11 या संघामध्ये इनसाइड आउट फटका चांगला आहे. तेवढ्या चांगल्या पद्धतीने यावेळेला मनीषांच्या बॅटमधून या 6 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले या 6 धाव्यांच्या मदतीने 9 धावा. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला सामना खेळता ठेवा. याही वेळेला बॉल हवेत आहे. कॅच या ठिकाणी नाही होणार, कारण बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन आदळतोय. आणखी एक वेळ सिक्सर. धावसंख्या आता जाऊन पोहोचते आहे 15 धाव्यांवरती. मनीष याही वेळेला शॉर्ट ऑन पूल परफेक्ट सक्सेसफुल हा फटका केलाय. आणि याही बॉलवरती शेवटच्या बॉलवरती 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ पॉवर प्ले समाप्त. 21 धावा धावफलकावरती होतोय. पॉवर प्ले समाप्त झाला आहे आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा 21. चला क्षेत्ररक्षणामध्ये वेळ कमी घ्या. बॉल हवेत आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन होते आणि जुबेर खान यांचा खेळ समाप्त. चला नवीन बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये या. भैया नवीन बॅटर चलो जल्दी.
धावांवरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55-55. निखिल या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या ओव्हरची सुरुवात करतील. टॉस का बॉस प्रायोजक आहे श्री राहुल पाटील सर. फूड अँड ड्रिंक्स सह प्रायोजक आहे श्री प्रतिभाताई सुर्वे, श्री सचिनजी वाघ सर, श्री योगेश इंगळे सर, श्री विपिन पाटील सर. त्यानंतर ग्राउंडचे सह प्रायोजक आहे श्री कल्पेश चौधरी सर, श्री अनिल पाटील, श्री विनोद सोनवणे सर, श्री समाधान जाधव सर, श्री संदीप पवार सर. बॅनरसह प्रायोजक आहे या संपूर्ण स्पर्धेचे श्री विजय पवार सर, श्री अनिल गायकवाड सर, श्री रामकृष्ण पाटील सर, श्री विजय पाटील, श्री जगदीश खंबायत, आयुष शांभव तायडे, श्री तृषाल सोनवणे, सौ रेखाताई यादव. या स्पर्धेच्या निमित्तानं अनमोल सहकार्य आमच्याकडे ज्यांच्याकडून आम्हाला मिळालं श्री निलेश पाटील सर, इंजिनियर श्री नरेंद्र पाटील, श्री अजयसिंग पाटील, श्री जयेश शिंदे, श्री हरिश्चंद्र बोंडे, श्री हेमेंद्र सबकाडे, श्री वासुदेव पाटील, श्री मंगेश भोईटे, श्री राहुल दादा पाटील, श्री ललित तडेले, डॉक्टर श्री नितीन महाजन, श्री सचिन वहाग, डॉक्टर श्री संदीप पवार, श्री समाधान जाधव सर, श्री योगेश खामकर, श्री प्रशांत पाटील, श्री संदीप गायकवाड, श्री चेतन सिंग देवरे, सन्मान्य श्री संतोष भाऊ पाटील, श्री अनिल भाऊ गायकवाड, श्री विपिनजी पाटील, श्री राजेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून अनमोल सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलंय. यावेळेला जर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरला एका सिंगल धावेसाठी मात्र फटका खेळून काढलाय. 14 बॉल 45 धावांवरती मनीष परदेशी खेळत असताना पाहायला मिळतील. शेवटचा ओव्हर आहे, शेवटचे 6 चेंडू शेष या पहिल्या डावातले. बघूयात कोण असतील गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या 6 बॉलसाठी. धावसंख्या 67 धावा, शेवटचे 6 बॉल. आणि विलास पाटील असतील गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या 6 बॉलसाठी. ओ पहिलाच बॉल आणि या 6 धावेनिशी 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. मनीष परदेशी यांचा अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये झळकावत असताना मनीष परदेशी काय बॅटिंग केली आहे बॅटरने आज. अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय मैदानाच्या आतमध्ये. नाव लक्षात ठेवा, मनीष परदेशी, जॉन्टी, मनीष परदेशी उर्फ जॉन्टी. या वेळेला जर बघितलं तर बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते, विकेटचं पतन आहे. जॉन्टी यांचा खेळ या ठिकाणी समाप्त. काय चेंडू होत आहे या अगोदरच्या बॉलवरती. वार आत्ता पलटवार आणि खुन्नस मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचं वातावरण आता पाहायला मिळते आहे. धावसंख्या धावफलकावरती 73 धावा. नवीन बॅटर शारिक अन्सारी, ज्या फलंदाजाने अक्षरशः मागच्याही सामन्यामध्ये धावांचा पाऊस पाडला होता. शारिक अन्सारी जर पहिलाच बॉल बघितला तर दुसरा धावेचा कॉल, रनआउटचा चान्स स्ट्रायकिंग एंडला, फेकी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्यामुळे धाव कंप्लीट होईल. 2 धावा. आता धावसंख्या 75 धावांवरती जाऊन पोहोचते आहे. 75. शेवटचे 3 चेंडू शेष या पहिल्या डावातले असणार आहे. नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. अवांतर धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 76.
येणारा बॉल फ्री हिट असेल. प्रीहिट वरती शारिक अन्सारी यांच्या बॅटमधून या मॅक्झिमम 6 धावा. धावसंख्या आता जाऊन पोहोचते आहे 82 धावेंवरती. 82. टप्प्याचा बॉल होता, ताकदीने बॅट फिरवली, तेवढ्याच ताकदीने या बॉलला पाठवले मैदानाच्या बाहेर. तर डॉट बॉल यामध्ये पाहायला मिळतोय. या मधोमधच एक निर्धाव चेंडू. 5व्या ओव्हरच्या खेळामध्ये जर आतापर्यंत समीकरण बघितलं ना तर 2 षटकार आले, त्यानंतर नो बॉल सुद्धा पाहायला मिळाला, एक विकेट सुद्धा आली आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर नक्कीच कुठेतरी फलंदाजीमध्ये प्रभावशाली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. या शेवटच्या बॉलवरती 6 धावेनिशी या 5 ओव्हरचा पहिल्या डावातला खेळ समाप्त. 88 धावा धावफलकावरती आणि 89 धावा करायच्या आहेत टीम गुरु 11 पाचोरा संघाला. चला लगेच जामनेर उर्दू 11 आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि बघा जळगाव टीचर्स स्पोर्ट्स क्लब GTSC स्टँडिंग जर बघितलं तर या लीग स्टेजेसच्या मॅचेस आहे आणि लीग स्टेजेसमध्ये आपल्याला या ठिकाणी पॉइंट्स टेबल पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर जर बघितलं तर 28 बॉल 86 धावांची गरज. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. असुद्दीन शेख बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते परंतु नाही. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक या ठिकाणी अन्सार होते त्या ठिकाणी, परंतु बॉल पर्यंत नाही पोहोचल्यात.
एक धाव येईल या बॉलवर. धावसंख्या आता 4 4 धावा धाव फलकावरती. एकच मात्र धाव येईल. नाही बघा, ज्या पद्धतीने फटकेबाजी झाली आहे ना पहिल्या डावामध्ये, अक्षरशः जर बघितलं तर धावांचा पाऊस पडला आणि एक मोठी जी धावसंख्या आहे, ज्या पद्धतीने धावांचा डोंगर उभा केला गेला टीम जामनेर उर्दू 11 संघाकडून, त्या पद्धतीने फटकेबाजींची गरज आहे या पॉवर प्लेमध्ये. आणि त्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, ओ कॅचचा परंतु मात्र काय प्रयत्न करत आहेत मनीष. मैदानाच्या आतमध्ये धावा अडवण्याचा रनआउटचा चान्स आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट. थँक्यू डीजे. तर पहिला ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे. 24 बॉल 82 धावांची गरज आहे. पहिला ओव्हर पॉवर प्लेचा समाप्त. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात योगेश पाटील यांना चालतं केलंय. चला चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा आपलं, कारण वेळ आपल्याकडे नाही आहे. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती निश्चितच जाऊन पोहोचते आहे. खान खान हनन आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. गुरु 11 पाचोरा संघ 7 धावा 24 बॉल. नक्कीच जर बघितलं तर 82 धावा करायच्या आहेत. पहिल्याच बॉलवरती हल्ला टक्के देत असताना क्षेत्ररक्षक अनेक वेळा पाहायला मिळाले. कॅचेस काय अफलातून कॅचेस पकडला गेला. गिरीश यांचा तो झेल नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट बनवू शकतो. त्यानंतर मनीष यांचा तो अटेम्प्ट, ज्या 6 धावा अडवल्या गेल्या. खरं तर या सर्वांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ज्या पद्धतीने खेळवली जाते, परंतु या मधोमधच गॅपमध्ये हा गॅप भेदला आहे आणि 4 धावा या ठिकाणी निश्चितच प्राप्त करतील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. थोडासा पायावरचा बॉल आणि मनगटाचा वापर करत असताना गॅप भेदत आहेत आणि 4 धावा या ठिकाणी येत आहेत. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता 18 वर जाऊन पोहोचेल. यावेळेला जर बघितलं तर तसा समोरच्या दिशेला टाकलेला चेंडू बॅकफुटला गेले, तोपर्यंत मात्र चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव समावताना पाहायला मिळाला. संपूर्ण आयोजन समिती जर बघितलं तर छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींवरती सूक्ष्म नियोजनाने ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करते आहे. आणि लाईव्ह व्हिजनचं जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये काय कॅमेरा वर्क राहिला आहे. शेवटपर्यंत बॉल फॉलो केले आमच्या कॅमेरामॅन्सनी, त्यांचंही कौतुक करावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावरती. पुढच्या 18 बॉल आणि 71 धावांची गरज.
ओह, नक्कीच काय घडतंय. पंचांनी यावेळेला नक्कीच लेगबाईचा इशारा दिला आहे, म्हणजेच की पहिला बॉल लेगबाईच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. असुद्दीन शेख आपल्या स्पेलचा दुसरा ओव्हर कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. 17 बॉलमध्ये 70 धावा करायच्या आहेत. बॅटच्या आतील कडा आणि कीपरच्या पाठीमागे नक्कीच जर बघितलं तर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एकमात्र धाव. 16 बॉल आणि 69 धावा इथून करायच्यात. 16 मध्ये 69 धावेंची गरज. पुन्हा एक वेगवान चेंडू, सरळ वेध घेत होता शरीराचा. बघा नक्कीच जर बघितलं तर यष्टनवरती फेकी मात्र लागली नाहीये, परंतु हाताने बेल्स पाडल्या गेल्या. याही वेळेला जर बघितलं तर लेग बाईटचा इशारा पंचांचा आलाय. लोअर फुल टॉस, त्या ठिकाणी मनीष चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि आज मनीष यांनी प्रभावित केलाय. बघा क्षेत्ररक्षणामध्ये जर त्याने चांगला खेळ केलाच आहे, परंतु बॅटिंग करत असताना आजच्या दिवसातलं अर्धशतक झळकावलंय या बॅटरने. दुसरं अर्धशतक झळकावत असताना मनीष आजच्या दिवसातले हिरो राहिले या सामन्याचे. मनीष परदेसी. यावेळेला जर बघितला तर मोठा फटका आहे प्रॉपर टायमिंगने. रणजित सिंग राजपूत यांच्या बॅटमधून हा धमाकेदार सिक्सर. यावेळेला जर बघितलं तर नक्कीच या बॉलवरती मात्र कोणतीही धाव नाही, म्हणजेच की 12 बॉलमध्ये 61 धावांची गरज. 12 बॉल करायचे आहेत, 61 धावा. आजच्या दिवसाच्या निर्धारित सामन्यांपैकी आपण या शेवटच्या सामन्याच्या शेवटच्या 12 बॉलवरती आहोत. खरं तर आज नितीन पाटील सरांनी खूप मेहनत केली आहे. सकाळच्या 17 पासून तर आतापर्यंत प्रत्येक सामना वेळेवर कसा होईल यांचा प्रयत्न राहिलाय. खरं तर काय असतं, आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम असू द्या तर सर्वांनी मेहनत केली आजच्या दिवसामध्ये. पहिला दिवस होता आणि पहिला दिवस खरं तर संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनालाच जातो आणि पहिल्या दिवशी सर्व गोष्टी सेट झाल्यानंतर मात्र त्यानंतर कधी अडचण येत नाही. वाईट पंचांचा इशारा, एक एक्स्ट्रा जोडला जाईल. 11 बॉलमध्ये नक्कीच खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. आडव्या बॅटने चांगला फटका आहे, प्रॉपर टायमिंगने बॉल डीप स्क्वेअर बॉल लाईनच्या पलीकडे. 6 धावेंसाठी भैया साहेब यांच्या बॅटमधून हा सिक्सर. कृपया जी या साहेब राणे 7 बॉलमध्ये 12 धावा या ठिकाणी करत असताना यावेळेला आणखी एक वेळ मोठा फटका आडव्या बॅटने प्रॉपर टायमिंगने मिडल ऑफ द बॅट. आणखी एक वेळ हा सिक्सर. पुन्हा एक वेळ जर बघितलं तर समोरच्या दिशेला इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला
यावेळेला या धावा येतील. आता जर बघितलं तर समीकरण यावेळेला नक्कीच 48 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 7 बॉल 41 धाव्यांची गरज आणि बॅटची कडा आणि रणजित सिंग राजपूत यांचा खेळ या ठिकाणी यावेळेला बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. भैयासाहेब राणे आता 10 बॉल 25 धावांची खेळी करून बॅक टू दी पवेलियन. वाईटचा इशारा पंचांचा. यावेळेला जर बघितलं तर धावा येतील याही बॉलवरती. एकूण दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा येत आहेत. आता ही बॉल सरळ सीमारेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी. आडव्या बॅटने खेचला या बॉलला आणि बॉल पाठवला डीप स्क्वेअर बनवल्याच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. आणि या सामन्याचा हा शेवटचा चेंडू आणि सामना जिंकलाय. हॅलो हॅलो. मैदानावर उपस्थित संघांना विनंती आहे की आपण आपल्या शाळेसाठी कॅलेंडर तर